अमरावती जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आता शासकीय कार्यालय कोरोनाचे हॉटस्पॉट होताना दिसत आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालयानंतर आता अमरावती जिल्हा परिषदमध्ये सोमवारी एकाच दिवशी 13 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन सतर्क झालेलं आहे. याबाबत सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिकेत ठाकरे यांनी. अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय असो, अमरावती कोर्ट असो, त्याचबरोबर अमरावती जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा काल सोमवारी तब्बल 13 रुग्ण एकाच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेमध्ये योग्य ती खबरदारी घेण्याची कार्यवाही सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागामध्ये सुद्धा पंचायत विभाग असो, उपाध्यक्ष यांचं चेंबर असो, ॲडिशनल CO यांचं चेंबर असो, या सर्व ठिकाणी सॅनिटायझरची फवारणी करण्यात आलेली आहे. तसेच शासनाच्या नियमाप्रमाणे 15%च कर्मचारी विविध विभागामध्ये कार्यरत आहे. एकंदरीत या सगळ्यावर वेळीच नियंत्रण मिळवलं नाही तर जिल्हा परिषद असो किंवा इतर शासकीय कार्यालय येत्या काळामध्ये कोरोनाचे हॉटस्पॉट होण्याची शक्यता आहे. अनिकेत ठाकरे, ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती.